नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मुरमुरा बनवणार आहे। मुरमुरा रेसिपी त्याच्यामध्ये तिखट मीठ घेतलंय, मिरची पावडर असते आणि 2 चमची फुटाणे आणि 2.5 चमची शेंगदाणे आणि कढीपत्ता घेतलाय आणि राई आहे आणि हळद, साखर पावडर आणि चवीनुसार मीठ। तर आता सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवायची, गॅस चालू करायचा आणि एक कढई मुरमुरा घेतले। आता ह्याच्यामध्ये 2 चमची तेल घालायचं कढईमध्ये। आता शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता फुटाणे घालून घेऊया। त्यानंतर बाजूला फुटाणे आणि शेंगदाणे करून साईडला तेलामध्ये मोहरी घालूया। गॅस कमी करायचा, कमी गॅसवर करायचा, नाहीतर सगळं जळतं। कढीपत्ता घालायचा, सगळं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर मुरमुरे घालून घ्यायचे। जरासं फिरवून घेऊया। आता त्यानंतर मिरची पावडर 2 चमची घेतलेली ती काढून घेऊया। त्याच्यानंतर हळद घालायची, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। जरासं फिरवून घेऊया। हे जरा एक 5 मिनिटं फिरवून घ्यायचं आणि 3 मिनिटं गॅस बंद करून फिरवून घ्यायचं। त्याच्यानंतर तुम्ही चालू करू शकताय। आता याच्यात जरासं हे दळलेली साखर टाकायची। आता ही साखर मिक्स करून घेतल्यानंतर शेव घालायची। बारीक शेव बाजारात मिळते, नाहीतर तुम्ही घरी पण करू शकता। त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्स करा, मी दाखवेल कशी करायची ते। आता हे सर्व एकत्रित करून घेऊया, मिक्स करून घेऊया। 2 मिनिटं मिक्स करत राहा। तर अशा पद्धतीने हे पूर्ण मिक्स करून घेतलंय। गॅस बंद करून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी नाश्ता मुरमुऱ्याचा होतो। तुम्ही पण घरी करून नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कुठले रेसिपी पाहिजे ते मला नक्की कमेंट्सद्वारा कळवा। तर अशा प्रकारे आपला मुरमुरा रेसिपी तयार आहे। हे अशा प्रकारे तेलकट पण नाही आहे, तुम्ही नाश्त्याला करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।